नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर माहिती सरकारकडून सर्व शेतकरी बांधवांची फसवणूक करण्यात आलेली आहे। सोबतच सर्व शेतकरी बांधवांना धोका सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच काल महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार नाही। त्यानंतर आज वर्तमानपत्रामध्ये म्हणजेच न्यूज पेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे। बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की महायुतीकडून शेतकरी बांधवांची फसवणूक करण्यात आलेले आहे। बघा थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की 31 मार्चच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांनी कर्ज सुद्धा भरायचे आहे। बघा अखेर कर्जमाफी झालेली नाही, परंतु शेतकरी बांधवांसाठी दुसऱ्या दोन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। म्हणजेच कोणत्याही शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही, स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून दिलासा देणारी बातमी सुद्धा आलेली आहे। एकंदरीत शेतकरी बांधवांसाठी 3 आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। पीक विम्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि जे नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जर शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्या संदर्भात GR सुद्धा आलेला होता। त्या अनुषंगाने आजपासून या हप्त्याचे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांचा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता किती हजार रुपये प्रमाणे मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, स्पष्टपणे ते GR मध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेला आहे की शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। त्यामुळे आज ज्या 22 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे ते 22 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सुद्धा विस्तार केले जाणार आहे। तर बघा एकंदरीत पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता या प्रमुख 22 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे। बघा जे शेतकरी बांधवांसाठी 3 आनंदाचे निर्णय आलेले आहेत त्यापैकी 2 आनंदाचे निर्णय अगदी स्पष्टपणे सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला तिसरा आनंदाचा निर्णय जो कर्जमाफी विषय आहे तो सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा हे 22 जिल्हे लगेच बघून घेऊयात। या 22 जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलासा सुद्धा दिलेला आहे। बघा तुम्ही जर नियमितपणे कर्ज फेडत असतील, तुम्ही जर कर्ज घेतलेला असेल आणि ते कर्ज नियमितपणे फेडत असेल तर तुम्हाला दिलासा देणारी बातमी सुद्धा आलेली आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत नसतील त्यांचा 1 रुपया सुद्धा कर्जमाफ होणार नाही असा आदेश काढण्यात आलेला आहे। तुम्ही सुद्धा पत्रकार परिषद बघितलेली आहे। बघा आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना बँकेकडून फोन येत आहेत की लवकरात लवकर कर्ज भरा। बघा सध्याची सर्वात मोठी परिस्थिती आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडिया असू द्या, बँक ऑफ इंडिया असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या किंवा बँक ऑफ इंडिया असेल, या बँकेकडून सर्व शेतकरी बांधवांना फोन येत आहे की लवकरात लवकर कर्जमाफी करा, अन्यथा तुमच्या संदर्भात तक्रार सुद्धा नोंदवावी लागेल। याच परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा सध्याची जी परिस्थिती चालू आहे ती परिस्थिती म्हणजे भरपूर बँकेने शेतकरी बांधवांना
फोन केलेले आहेत। बघा स्पष्टपणे सांगितलेले आहेत की या परिस्थितीमध्ये बँकेकडून जर तुम्हाला फोन आला तर तो फोन आल्यानंतर काय करायचे आहे त्याविषयी सुद्धा अपडेट देण्यात आलेले आहे। तर हे अपडेट स्थानिक शेतकरी बांधवांकडून राज्यामधील जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। बघा तुम्ही जर कर्ज घेतलेले असेल, तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेत जमीन असेल तर तुम्ही या 3 नियमांचं पालन करायचं आहे। स्थानिक शेतकरी बांधवांकडून या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। बघा तुम्हाला जर बँकेकडून फोन येत असेल तर तुम्ही 3 कामे करायची आहेत। ती 3 कामे सुद्धा लगेच सांगतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं काम म्हणजे बँकेकडून ज्या वेळेस तुम्हाला फोन येणार आहे तर तो फोन आल्यानंतर त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे की सरकारने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी सुद्धा करणार आहोत, त्यामुळे आम्ही सध्याच्या स्थितीला कर्ज सुद्धा भरू शकत नाही। बघा जे पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे त्यांच्याशी वाद घालायचा नाही, त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे की सरकारने आम्हाला जाहीरनाम्यामध्ये शब्द सुद्धा दिलेला होता की कर्जमाफी करू, परंतु अद्याप शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा ही 3 कामे करायची आहेत। बघा पहिलं काम सांगितलेलं आहे। दुसरं काम म्हणजे कोणत्याही शेतकरी बांधवांनी भ्यायचं नाही। बघा स्थानिक शेतकऱ्यांकडून गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही शेतकरी बांधवांनी भ्यायचं नाही, मनामध्ये भीती सुद्धा घ्यायची नाही आणि कोणत्याही शेतकरी बांधवांनी आत्महत्या करायची नाही। बघा भरपूर ठिकाणी भरपूर शेतकरी बांधव आत्महत्या सुद्धा करत आहेत, त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही शेतकरी बांधवांनी भ्यायचं नाही, सोबतच आत्महत्या सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका याच्यावरती तोडगा सुद्धा निघणार आहे, परंतु तुम्ही सर्वात महत्त्वाची 3 कामे अगोदरच करायची आहेत जेणेकरून तुम्हाला सुद्धा दिलासा मिळणार आहे। बघा 2 कामे सांगितलेली आहेत। तिसरं काम म्हणजे शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसांना घाबरायचे नाही। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल, तुम्हाला बँकांकडून नोटीस आलेल्या असतील तर त्या नोटिसांना घाबरायचे नाही। त्या बँकेमधील मॅनेजरला सुद्धा सांगायचे आहे की आमची सध्याची परिस्थिती कर्ज भरण्याची नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला 1 ते 2 महिने वाढवून द्या, त्यानंतर आम्ही 100% कर्ज सुद्धा भरून टाकतो। बघा बँकेचे मॅनेजर येतील, बँकेकडून तुम्हाला नोटीस येतील, जर तुमची सिच्युएशन भरण्याची असेल तर तुम्ही भरून टाकू शकता, परंतु आत्महत्या करण्याची गरज नाही असा आदेश स्थानिक शेतकरी बांधवांकडून आलेला आहे। जे मोठमोठे बागायतदार आहेत त्यांच्याकडून हा आदेश सुद्धा आलेला आहे, तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहोत। त्यांचा एकच आदेश आहे की कोणत्याही शेतकरी बांधवांनी आत्महत्या करायची नाही। ज्या शेतकऱ्यांकडे भांडवल असेल, कर्जमाफी भरू शकत असतील तर त्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरले तरी पण चालू शकणार आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, ते जर कर्ज भरू शकत असतील तर त्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरावे किंवा त्यांच्या मनानुसार कर्ज नाही भरले तर त्यांच्यावरती डिपेंड आहे। बघा तुमची परिस्थिती चांगली असेल, तुम्ही जर कर्ज भरत असाल तर तुम्ही कर्ज सुद्धा भरू शकता। जर तुम्हाला कर्ज भरायचे असेल तर तुम्ही 100% भरायचं आहे, परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। बघा राज्य सरकारकडून 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा तुमची कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत जरी नाही झाली तरी पण तुम्हाला 50,000 रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे, त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या करायची नाही, काळजी सुद्धा करायची नाही। परंतु आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा या 22 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे। त्या अगोदर ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता पाहिजे असेल, पीक विमा पाहिजे असेल तर ते शेतकरी बांधव या प्रमुख पात्रतेमध्ये बसायला पाहिजे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे आपण पात्रता लगेच बघून घ्या, त्यानंतर आपण जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। तर बघा याच्यामध्ये जी पहिली पात्रता आहे ती म्हणजे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असावेत। बघा तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तुमची नोंदणी पीएम किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती झालेली असेल तर तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा याच्या अगोदर 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, तर आजपासून 6वा हप्ता सुद्धा विस्तार होत आहे। म्हणजेच 2 दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्या संदर्भात GR सुद्धा आलेला होता, त्या अनुषंगाने आजपासून नमो शेतकरी
शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेले असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सुद्धा मिळणार आहे। अन्यथा जर तुम्ही केवायसी केलेले नसेल तर तुम्हाला दोन्ही लाभांचे पैसे येणार नाही। बघा लवकरात लवकर माई सेवा केंद्रामध्ये जाऊन नमो शेतकरी योजनेसाठी केवायसी करायचे आहे, पीक विम्यासाठी सुद्धा केवायसी करायची आहे। म्हणजे त्या ठिकाणी त्या वेबसाईट वरती आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, सोबतच आपली ईमेल आयडी टाकायची आहे। आपणच शेतकरी आहोत, आपलंच नुकसान झालेलं आहे, आपणच नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, यासाठी तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असावं। बघा शेतकरी बांधवांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत त्यांनाच हप्ता मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनी लँड सीडिंग यस केलेला असावं, तरच तुम्हाला शेतकरी योजनेच्या माध्यमातून म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6वा हप्ता आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा लँड सीडिंग यस केलेला असेल तरच तुम्हाला पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अन्यथा तुम्ही लँड सीडिंग नो केलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 4था आणि 5वा हप्ता मिळालेला असावा। बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता मिळालेला असावा, 5वा हप्ता मिळालेला असावा, तर शेतकरी बांधवांना आज 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। तर बघा 4था हप्ता आणि 5वा हप्ता का आलेला असावा, तर यूपी मधील काही शेतकरी आहेत, एमपी मधील काही शेतकरी बांधव आहेत, तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता, त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले आहेत। त्यामुळे 4था आणि 5वा हप्ता सोडताना सर्व शेतकरी बांधवांची केवायसी झालेली आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना 4था हप्ता आलेला असेल, 5वा हप्ता आलेला असेल त्यांना आज 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो या 4 पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरलेला असाल तरच तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा 4 पात्रता अगदी काटेकोर पद्धतीने सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक 100% केलंच पाहिजे। परंतु आज सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 2 लाभांचे पैसे मिळणार नाहीत, फक्त 22 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या 2 लाभांचे पैसे मिळणार आहेत। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना या 2 लाभांचे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 2 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 22 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। जर तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि तुम्हाला जे पीक विम्याचे पैसे आहेत तर ते पैसे सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे 22 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा या 22 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बघा या गुलाबी पट्ट्यामधील 5 जिल्हे आहेत, तर त्या 5 जिल्ह्यांमधील जे शेतकरी बांधव असतील त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। बघा हे 12 जिल्हे प्रमुख आहेत, त्यामुळे जे शेतकरी बांधव या 12 जिल्ह्यामधून असतील त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी अंतर्गत 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, परंतु कर्जमाफी होणार नाही। त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे येणार आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा म्हणजेच धाराशिव जिल्हा, सोबतच 17वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 20वा जिल्हा म्हणजे नगर म्हणजेच अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, 21वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि 22वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। बघा ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 22 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे येणार आहेत। त्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये अनुदान कर्जमाफी अंतर्गत
देण्यात येणार आहे। परंतु जे उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या आणि परवा पैसे 100% येणार आहे। त्यामुळे जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यामधील कोणत्या शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख बँकेमध्ये खातं खोललेलं असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत। त्यामुळे या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा याच्यामध्ये पहिली बँक ॲक्सिस बँक आहे, दुसरी बँक IDBI बँक आहे, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे, चौथी बँक बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक इंडियन ओव्हरसीज बँक, सहावी बँक कॅनरा बँक, सातवी बँक कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक ICICI बँक, नववी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दहावी बँक येस बँक, अकरावी बँक बँक ऑफ बडोदा, बारावी बँक पंजाब नॅशनल बँक, तेरावी बँक युनियन बँक, चौदावी बँक म्हणजे इंडस बँक, 15वी बँक म्हणजे IDBI बँक आणि 16वी बँक म्हणजे HDFC बँक। यासोबतच पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, स्टेट बँक असेल, या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमची कर्जमाफी होणार नाही। शेतकऱ्यांची फसवणूक राज्य सरकारकडून झालेली आहे। जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे। कालच तुम्ही पत्रकार परिषद सुद्धा बघितलेली आहे। त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवांनी गैरसमज सुद्धा करायचा नाही। 31 मार्चच्या अगोदर ज्यांची चांगली परिस्थिती असेल त्यांनी कर्ज भरायचे आहे, परंतु ज्यांची परिस्थिती चांगली नसेल त्यांनी अजून 1 ते 2 महिना वाट पाहून कर्ज सुद्धा भरायचे आहे। सरकारने आदेश सुद्धा दिलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पद्धतीने पोहोचवली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।